त्याच्यामुळे सर्व स्वयंसेवकांनी सतर्क राहायचंय. कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ पाटणा आयोजित 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आपण पाहतोय. स्वयंभू अंजन विले विरुद्ध महापुरुष गुहागर या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. निश्चितच पहिल्या दिवशी अतिशय सुरेख खेळ करत ते सलामीरांचं नाव सांगायचंय. ऋतिक नॉन स्ट्राईकला तेजस. तर गोलंदाजी हातामध्ये चेंडू दिसतोय. बोलाचं नाव काय? वैष्णव आपल्या वैयक्तिक कोट्यात पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन येणार. पंचांच्या डाव्या बाजूने धावगतीला सुरुवात करते. पंचांना पार करून टाकला. कुठ्टपद चेंडू सुरेख चेंडू ऑफ साईडला कट्टावतो. एक धाव तर निश्चितच राकेश क्षेत्ररक्षण करणार आहे. संघाच्या खात्यामध्ये भर पडते. संघाचं खातं कोणतं? वैयक्तिक खातं कोणतं? एक धाव तुमच्या फलकावर दिसते. वैष्णव आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिले संघाकडून पहिले षटक. पंचांच्या डाव्या बाजूने मारा. आता मात्र उजव्या बाजूने मारा करणार आहे. 10 ते 12 पावलाची धावगती घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणारे पुन्हा सज्ज होते. आता मात्र तेजू याच्यासाठी धावगतीला सुरुवात करते. पंचांना पार करून टाकला. अकुटपद चेंडू सुंदर असा लेग साईडच्या दिशेने कटवतोय. क्षेत्ररक्षक तिथे प्रणव उभा आहे. क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या थोडी पुढे सरकते. फलकावर धावा दिसत आहेत. 2 निश्चितच 4 षटकांचा सामना खेळवला जाणार आहे. एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये महापुरुष संघाच्या सलामीवीराने तिसऱ्या षटकामध्ये 36 धावा वसूल केल्या होत्या. त्यानुसार त्याचा विचार करून स्वयंभू अंजनवेल संघाला निश्चितच मोठी धावसंख्या रचावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आहे पुन्हा एकदा वैष्णव. पंचांना पार करून टाकला. हा शॉट फिक्स पद्धतीचा चेंडू लेग साईडला जोरदार प्रहार करतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मला सौरभ याच्याकडून चेंडू सीमारेषेलगत जाऊन थांबतोय. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. संघाच्या खात्यात मात्र भर पडते. फलकावरती धावा दिसत आहेत. 4 वैष्णव आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. वैष्णव पुन्हा एकदा ऋतिक याच्यासाठी पंचांना पार करून चेंडू ठेवलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेला बाहेर 6 धावांसाठी. या सामन्यातील आणि या इनिंग मधील पहिला षटकार आपल्याला पाहतोय. ऋतिक याच्या बॅट मधून निघालेला सुरेख फटका आहे. वैष्णव गोलंदाजी मार्कवर धावगतीला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. वैष्णव याचा पुन्हा एकदा ऋतिकसाठी एक जोरदार प्रहार फटका मारल्यानंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू. लोन फुलटॉसचा चेंडू लेग साईडला कटवतोय. क्षेत्ररक्षण करणारी युवराजाच्या डोक्यामधून चेंडू चाललाय. सीमारेषेला असलेला राजाच्या हातावरून पुन्हा एकदा खराब थ्रो फेकली जाते. मात्र 2 धावांवरती समाधान मानलं जाते. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या फलकावरती दिसतीला सुरुवात करणार आहे. आता मात्र ऋतिक स्ट्राईकला त्याने एक षटकार लागवलाय. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा धावगतीला सुरुवात करते. पंचांना पार करून टाकलेला चेंडू हा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय कुणाल देसाईच्या हातामधून जाहीर क्षेत्राकडे आणि फलकावरती धावा दिसत आहेत 13. पहिले षटक समाप्तीनंतर स्वयंभू अंजनवेल संघ प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 13 म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. राकेश राऊत उजव्या हाताने गोलंदाजी करतो. राऊंड विकेट मारा करतो. मात्र गोलंदाजीमध्ये निश्चित त्याचं कौतुक करावं लागेल राकेश राऊत याचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे तेजू. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करत राकेश गोलंदाजी मार्कवर. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. 2 पद्धतीचा चेंडू. निश्चितच चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही. कुणाल देसाई कोणती चूक न दोन्ही पद्धतीने स्विंग करण्याची क्षमता असलेला राकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. एक चेंडूचा चेंडू निर्धाव होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. मात्र कुणाल देसाई पुन्हा एकदा चूक करतोय. चेंडू चाललाय जाहीर क्षेत्राकडे. एका धावेवर समाधान मानावं लागते. फलकावरती धावा दिसते 14. षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम सामना खेळवला जाते महापुरुष आणि अंजनवेल संघामध्ये. अंजनवेल संघ प्रथम फलंदाजी करतो. राकेश याच्या आपल्या षटकातील पुढचा चेंडू. छातीचा चेंडू जोरदार प्रहार केला. म्हणता सौरभ चेंडू खाली येणार आहे आणि सुरेख झेल टिपतोय. बाद होतोय तेजू. तेजूच्या बॅट मात्र संघाला कोणताही जास्त फायदा होताना दिसत नाहीये. मात्र तेजू बाद होतोय. सुरेख चेंडू होता. चेंडू सुरेख फटका लागलेला फलंदाज ताबिश मनिहार यांनी गेल्या वर्षीचं पर्व अतिशय जोरदार पद्धतीने गाजवलं होतं. बघूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करत. राकेश राऊत याच्या हातामध्ये चेंडू. पुढचा चेंडू ताबिश याच्यासाठी पंचांना पार करून टाकले. जोरदार चेंडू टोलवलाय. चेंडू खाली वाटत पुन्हा एकदा सौरभ. चेंडू घातलाय. चेंडू चाललाय सौरभाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि मोठं यश मिळवून देतोय राकेश राऊत महापुरुष संघाला. ताबिश मनिहारचा आला तसं परत जातोय. सांगायचंय वेदांत. विकेट मिळवल्यात. बघूया वेदांत आपल्या गोलंदाजी आपली विकेट वाचवून हॅट्रिक रोखतो का पाहूया. कारण राकेश राऊत याने 2 चेंडूवर 2 मोठे यश मिळवले. पुन्हा पुढचा चेंडू. वेदांत याच्यासाठी पंचांना पार करून टाकलेला चेंडू. चेंडू तर बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू जातोय सीमारेष. चेंडू जातोय कुणाल देसाईच्या हातामधून. चेंडू सुटतोय. चेंडू जातोय जाहीर क्षेत्राकडे. संघाच्या खात्यात मात्र भर पडते. फलकावरती धावा दिसत आहेत 15. अतिशय सुरेख षटक फेकतोय राकेश राऊत.
5 चेंडू मला वाटतं राकेशाच्या आपल्या कोट्यातील षटकातील पूर्ण झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू पुन्हा गोलंदाजी मार्फत घेऊन येते वेदांत त्याच्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या धावगतीला सुरुवात करते. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू सुंदर पद्धतीने लेग साईडच्या दिशेने कट होतो. एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. दोन्ही धावांसाठी दोन्ही क्षेत्ररक्षक फलंदाज आणि म्हणजे खराब यष्टीक्षकांना खराब क्षेत्ररक्षकांना खराब फेक पाहिली जाते आणि एकूण 4 धावा फलकावर लागतात. 19 धावा. पंच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीची खूण करतात. धावचीची संधी होती यासाठी सौरभ याने चेंडू सौरभ सत्यप्रकाश चव्हाण यांच्या याचकडून सतीश आणि सुनील यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी ब्लू स्टार कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने त्यांचे अधिक आभार व्यक्त करतो. असलं तर लाईव्ह आहे ना. धन्यवाद. वेगवान गोलंदाज वेगवान अतिशय उत्कृष्ट फलंदाज सुद्धा तो आहे. गोलंदाजी मार्गावर आहे. पंचांच्या डाव्या मारा करणाऱ्या आकृत्यापर्यंत चेंडू जोरदार प्राण केला. चेंडू खाली महेश भोसले पोहोचतो का बघूया. मात्र जेलपर्यंत पोहोचत नाही. सुंदर क्षेत्र म्हणावं लागेल तरी सुद्धा 2 धावा संघाच्या खात्यात जमा केल्या जातात. फलकावरती धावा दिसतात 21. राज याचा आपल्या षटकातील पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता करतोय संघाची धावसंख्या फलकावरती दिसत आहेत 21. पुन्हा एकदा राज याचा आपल्या षटकातील पुढचा चेंडू ऋतिक याच्यासाठी पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू पुन्हा आखूट टप्प्याचा स्लो पद्धतीचा चेंडू पंच लोची खूण करतायत आणि फलकावरती धावसंख्या दिसतात 22. मला वाटतं यानंतरचा असणारा चेंडू हा फ्रीट आजचा चेंडू पंच खूण करून सांगतात की यानंतरचा चेंडू असणारा फ्रीट. ऋतिक थोडा मिस होते की नो चेंडूचा जोरदार प्रहार करायला हवा होता मात्र चेंडू मिस केला जातो. पुन्हा एकदा फ्रीटच्या चेंडू कशा पद्धतीने गोलंदाजी मार्कवर राज आपल्या षटकातील पुढचा आखूट टप्प्याचा जोरदार प्रहार केला. चेंडू झाला सीमारेषेला बाहेर. जेवढा जोरात चेंडू फेकला जातो तेवढा जोरात प्रहार केला जातोय. ऋतिक याच्याकडून फ्रीटचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा लाभ होतो. संघाच्या धावसंख्या फलकावरती दिसत आहेत 28. बॅटचे चेंडू बरोबर चांगल्या मधोमध येते कारण 2 षटकार त्यांनी चांगल्या पद्धतीने लगावलेले आहेत. महापुरुष संघासमोर निश्चित मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुन्हा एकदा राज आता आपल्या षटकातील पुढचा चेंडू ऋतिक याच्यासाठी सुंदर कटवतोय. ऑफच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने बायनात ते क्षेत्ररक्षण करणार आहे आणि मात्र पुन्हा एकदा 2 धावा चोरण्यात यश मिळवत आहेत. महापुरुष अंजनवेल संघाचे खेळाडू फलकावरती धावसंख्या दिसते 30. राज दोरलेकर गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करते. 10 ते 12 बॉलांची धावगती घेऊन पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडूवर काही प्रहार करता आला नाही मात्र 1 धाव तर चोरण्यात यश मिळवतात. एका धावेवर समाधान मानाल होते. धावसंख्या थोडी पुढे सरकते. फलकावरती धावसंख्या दिसते 31. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुन्हा धावगतीला सुरुवात करते. पंचांना पार पडला हवा जोरदार टोल होतो. चेंडू झाले सीमारेषे बाहेर. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र 2 धावांनी जे षटकार होता षटकार वाचवतोय. खेळाडूचं नाव सांगायचंय अश्विन. निश्चितच षटकार होता. षटकार वाचवतोय. जोरदार प्रहार केला होता. वेदांत याने स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निश्चितच सीमारेषेत बाहेर चालला होता मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितच झेड टिपला नाही मात्र काही हरकत नाही त्याने वाजवायचे. राजाचा पुढचा चेंडू वेदांत त्याच्यासाठी पंचांना पार करून लागला चेंडू जोरदार चेंडू फेकलाय. पंच दोन्ही हात वर करून सांगतात की चेंडू अवांतर आहे. अवांतर चेंडूने पुन्हा संघाच्या खात्यामध्ये भर पडते. धावसंख्या फलकावरती देण्यासाठी उपस्थित असताना राज दोरलेकर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर पंचांना पार करून हा 2 चेंडू जोरदार प्रहार केलाय. चेंडू खाली वैष्णव असणार आहे. 1 धाव निश्चित पूर्ण केली जाते. दुसऱ्या 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. वैष्णव चांगल्या पद्धतीने थ्रो केला होता मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि पंच तिसऱ्या षटकाच्या समाप्तीची खूण करून धावसंख्या फलकावरती दिसते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 36. निश्चितच ऋतिक 20 ते 25 वर्ष या भागाच्या क्रिकेटमध्ये त्याचं योगदान आहे. संदेश कंगुप्टर सोबत तो लहान असताना सुद्धा खेळायचा. पुन्हा आता त्याची शरीर यष्टी पाहता सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन त्याच्यावर पाहायला मिळते. जोरदार चेंडू प्रणव देवकरच्या हातामधून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू चालले सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चांगला चेंडू चांगला टोलवला होता. लॉंग ऑफच्या दिशेने उभा असलेल्या प्रणव देवकरच्या हातामधून चूक होते आणि चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. संघाच्या खात्यात मात्र भर पडते. फलकावरती धावसंख्या दिसते 40. 4थं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला. ऋतिक याने धावसंख्या झाली 40. पुन्हा एकदा महेश भोसले आपल्या षटकातील पुढचा चेंडू पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू जोरदार प्रहार केला. पुन्हा एकदा प्रणव देवकर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पुन्हा एकदा तळवाच्या दिशेने मारलेला ऋतिकेचा 3रा षटकार. आता तर धावसंख्या झटपट बदलते. फलकावरती धावसंख्या दिसते 46. ऋतिकेच्या बॅटमधून निघालेला 3रा षटकार
चेंडू सुरू होता, चेंडू सुरू होता, 2 फटके काढल्यानंतर तिसरा चेंडू पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, 2 पद्धतीचा चेंडू, झेलबाची संधी आहे, कुणाल महेश भोसले स्वतः चेंडू खाली आहे आणि मात्र यश संपादन करून देतोय. तिसरा धक्का देतोय ऋतिकाच्या रूपाने आणि मोठा हादरा बसतो. ऋतिकाने शेवटच्या 3 चेंडूवरती मोठे फटके खेळले असते, मात्र तोपर्यंत त्याला तंबू, म्हणून त्याच्या हातामध्ये कर्णधारांना विश्वास दिला की अंतिम षटक हा महेश भोसलेच टाकू शकतो. कारण जरी 2-3 मोठे फटके आले तरी मात्र गोलंदाजीमध्ये मोठे धावसंख्या देणार नाही याची खात्री आहे. पुण्याचा पुढचा चेंडू महेश भोसलेचा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, बॅटच्या कडा घेऊन चेंडू डोक्यावर चेंडू चाललाय. चेंडू धावसंख्येत भर पडते, धावसंख्या फलकावर दिली 47. म्हटलं शक्य असलं तर पप्पांचं सेमच असेल ना. शुभम ऋतिकेच्या जागा घेण्यासाठी आलेला शुभम बुग्या एक चेंडू खेळून झालाय. पुण्याच्या षटकातील शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. आपल्या षटकातील पुढचा चेंडू पंचांना पार गेला. हाही चेंडू मला तर पंच लेग दोन्ही हात अवांतर करून सांगतात की हा चेंडू अवांतर असताना 1 धाव चोरटी घेण्यात यश मिळवतात. एकूण 2 धावा फलकावरती मिळतात आणि संघाच्या खात्यामध्ये भर पडते. फलकावरती धावसंख्या दिसते 49. निश्चितच 2 खेळाडूंचं वेदांत आणि शुभमचं काही जो थ्रो केला त्यामुळे एकूण 4 धावा मिळाल्या होत्या. चोरटी धाव घेण्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये खूप गरज असते. पुण्याचा पुढचा चेंडू महेश भोसले जोरदार प्रहार केलाय. चेंडू ज्याचे यश लोखंडे आहे क्षेत्ररक्षण करतोय आणि मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. निश्चितच शुभमचं कौतुक केलं जातं. पहिला आपला फलंदाज पोहोचेपर्यंत 1 धाव पूर्ण करू. पुढचा चेंडू वेदांत याच्यासाठी आहे. 51 धावा लागल्यानंतर पुण्याचा पुढचा चेंडू महेश भोसले चेंडू लेग साईडला कट होते. पुन्हा यश चेंडू खाली येणार आहे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि दोन्ही धावा ही यशस्वी. शुभम याचं कौतुक करावं लागेल. अतिशय वेगवान धाव रनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा पूर्ण करल्या जाते. संघाच्या फलकावर धावसंख्या दिसते 53. 54 धावांचं आव्हान ठेवले महापुरुष संघासमोर. मला वाटतं या 2011 ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा बोलबाला खाली पहिल्या दिवशी ड्रेस घातला, दुसऱ्या दिवशी जीन्स बीन्स घालून बाबू तेव्हाच जाता भारतीय स्टॅम्प दे नको. स्टॅम्प नको मला, इंडियाचा स्टॅम्प नको देवा होता. स्पर्धा फ्रेंड सर्कलची झालेली स्पर्धा दोन्ही स्पर्धेचं विजेतेपद स्वयंभुवन जेरवेल संघाकडे आहे. तरी त्यांची तिसरी स्पर्धा आहे. तिसऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी धडक दिलेली आहे. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आक्रमक म्हणून पण दोघे कशा पद्धतीने त्याला रोखतायत ते म्हणजे स्वयंभुवन जेरवेल संघात क्षेत्ररक्षण दिशेने पाचारण होत आहेत. म्हणजे कशा पद्धतीने ते गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतात आणि हा सामना अतिशय रोमांचक होईल. अटीतटीची लढत होईल यात मात्र शंका नाही. पंच सुद्धा आपल्या ठिकाणी येण्यासाठी सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षक आपल्या ठिकाणी सज्ज होतात आणि पाठपुण्याचे ब्लू स्टारचे सर्व गडा सदस्य यांनी सुद्धा सीमारेषेलगत ताबा घ्यायचे. अंतिम लढत असणार आहे. ते म्हणजे भागात तालुक्यातील समालोचक बुलंद आवाज आणि पाटणा गाव ग्रामपंचायतचे गावचे उपसरपंच असीमबाई सल्ले यांना विनंती करतो की आपण यापुढील समालोचन करायचं आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है. राइट आर्म राउंड विकेट के पास पहली गेंद का सम्मान किया है. लेग बिफोर पे अंपायर का जरूर इशारा आएगा. एक रन मिलता पांच बल्लेबाजी यहाँ पर महापुरुष की गेम में से होते हुए इस टूर्नामेंट में हमने देखा था. ये 2 टीम आपस में भिड़ी थी और उसमें भी स्वयंभुवन जेरवेल टीम ने यहाँ पर विजेता पद यहाँ पर पटकाया था. इस मुकाबले में क्या होगा. राइट आर्म राउंड विकेट के पास अंपायर को क्रॉस करके शॉट पिच गेंद को उड़ाया है हवाई पायल सीमा रेखा पर. देखो कैसा खेल एक तेरी एक मेरी ऐसी बल्लेबाजी यहाँ पर शानदार हो रहा है. फिनाले का मुकाबला है विजेता पद के लिए. यहाँ पर मुकाबला हो रहा है. शानदार मुकाबला, शानदार संघर्ष बीच में जारी है. ग्रामपंचायत सदस्य रुपेश राऊत यांचं मैदानात आगमन झालं. मी त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. फिर से एक बार मुकाबले की तरफ राउंड विकेट के पास की शॉट पे शानदार गेंदबाजी. क्या अच्छी गेंदबाजी. हमारे साथ मेरे साथ यहाँ पर देखी जाए तो
विजयजी तेलगडे जो इस गाव के सरपंच आहे एकदा सामन्याकडे जाणार आहोत. मोठा स्पर्धा मोठा मासा नक्कीच यश येथे स्टॅकेटवर आहे. इसे पर अपने खेते से गेंदबाज करते हुए देखना सोहम बहुत ही अच्छी गेंदबाजी राउंड विकेट गेंदबाजी अच्छी गेंदबाजी रन मिळतात पर रन संख्या ट्रबल होते काही विकासाची गंगा या संपूर्ण गावामध्ये आणली. तेच विजयजी तेलगडे आमच्या समवेत आहेत. या गावचे माजी पोलीस पाटील सत्यप्रकाशजी चव्हाण साहेब सुद्धा आमच्या समवेत जुळलेले आहेत. नक्कीच मोठी काटेकी मित्र आज या स्पर्धेमध्ये हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा पिच मैदान में काटेकी टक्कर है. 8-10 कदमों का रन प्ले के अंपायर को क्रॉस करके डाली विकेट. बॉडी के विकेट कीपर के दस्तानों में अंपायर का इशारा. यहाँ पर फाइट का दबाव अपने अंदाज में रन संख्या प्रणास असलेला मित्रांनो हा संघ आपण पाहतोय. स्वयंभू अंजनकर नक्कीच ओव्हर विकेट गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांना क्रॉस करून उडवण्याचा प्रयत्न. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू. सुंदर चेंडू. काय गोलंदाजी काय नजराणा काय चाललंय समीकरण काय. ब्रेकिंग न्यूज येणार आहे थोड्या क्षणामध्ये. क्रिकेटच्या परत तिसरी विजेतेपद पटकावणार का स्वयंभू अंजनबेल. पुन्हा एकदा ओव्हर विकेट गोलंदाजी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरामध्ये होते. अंपायरने नकारलेला आहे. प्रणव देवकर थोडी सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. मनापासून स्वागत आहे. महापुरुष संघाला एवढी वर्ष सांभाळण्याचं काम त्यांनी केलंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू लेगच्या दिशेने चेंडू ढकललाय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा चोरटा प्रयत्न आणि नक्कीच दुसरी धाव पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. ना मुन्ना ना गलती नहीं करना. मुकाबला क्रिकेट का है. एक रन यहाँ पर जरूरी होती है. रन संख्या देखी जाए तो 12 रन मित्रांनो 12 धावा झालेल्या आहेत. यहाँ पर जारी है. फिर से एक बार 8-10 कदमों का रन प्ले के अंपायर को क्रॉस करके पड़ेंगे. बड़ा शॉट लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर मौजूद है. अच्छी फील्डिंग रनआउट का मौका बन सकता है. अच्छी फील्डिंग अच्छा थ्रो होता हुआ बहुत ही अच्छी बल्लेबाजी. नक्कीच जर विचार केला तर अंजनवेलचा संघ हे बसमामध्ये सलग 2 विजेतेपद मित्रांनो पटकावलेले आहेत. याच स्पर्धेमध्ये का मी विजेतेपद पटकावतोय का मी जिंकतोय का आमचा सांघिक खेळ चांगला होत आहे. ऋतिक दाखवून देतोय की ताबिश मणियारवर संपूर्ण येथे प्रेक्षकांच्या नजरा होत्या की ताबिश आज खेळणार. तोच ताबिश पहिल्या चेंडूवर 0 बाद झाल्यानंतर एक किल्ला लढवणारा हा ऋतिक या क्षणाला गोलंदाजी सुद्धा सुंदररित्या करतोय. काय होतंय चेंडू जातोय सीमा रेखा पार. टनाटना षटकार. यश लोखंडे कांटे की टक्कर है. घमासान वाला मुकाबला है. इतिहास जमाने वाला मुकाबला है. काय होणार या सामन्यामध्ये संघर्ष सुरू आहे. 10-12 पावलं तर पंचांना क्रॉस करून शॉट चेंडू उडवलाय लांबच्या दिशेने सीमा रेखा पार. सबका बॅटिंग 23 काय चाललंय काय घडतंय काय बदलतंय. सामना संघर्षवाला सुरू झालाय मित्रांनो. काय चाललंय सामन्यामध्ये इतिहास होतोय. अमित खांडेकर सामन्यामध्ये बघा चित्र पलटत चाललंय म्हणून म्हटलं जातं. पावडर खाऊन केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि इन्स्टावरची गर्लफ्रेंड कधीही टिकत नाही. या क्षणाला काय होत आहे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. एक तेरी एक मेरी. सामना अटीतटीचा आहे. संघर्ष सुरू आहे. इतिहास बनने वाला है. कुछ पलों का इंतजार है. कुछ होने वाला है. जरूर मुकाबला शानदार है. छोटे कद के बड़े खिलाड़ी नाम जमाते हुए काम बनाते हुए. अच्छी गेंदबाजी. फिर से एक बार फुलटॉस गेंद स्लोअर गेंद फंसाने का प्रयास. कैच बनेगा विकेट का पतन होगा. टकआउट मेंटेन का होगा. कुछ ही समय में टीवी 9 पे ब्रेकिंग न्यूज का यहाँ पर इशारा होगा कि कोई जीतेगा कोई हारेगा. हारने वाले को भी बाजीगर का व्हाईस सचिव आहेत आणि सर्व संचालक मंडळ बॉडी आणि संपूर्ण कदमवाडी बौद्धवाडी ब्लू स्टार मंडळ आणि पाटपणे गाव सर्वांचे आम्ही क्रीडाप्रेमी म्हणून तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. बीच मैदान में फिर से एक बार अटल संघर्ष. शाबुक शॉट. क्या बल्लेबाजी पर प्रहार. राज टोलेकर फटकेबाजी बहुत ही शानदार है. मानो वड़ा पाव खाने आए थे और जंबो वड़ा पाव खा लिया. बल्लेबाजी 10-12 कदमों के रन अंपायर को क्रॉस करके शॉट पिच उड़ाना चाहा. बल्लेबाजी के हाथों में गेंदबाजी यहाँ पर शानदार. विकेट कीपर के हाथों में गेंद. मुकाबला शानदार. 7 गेंदों का खेल बाकी है. 54 रन बनाने हैं.
पुन्हा एकदा प्रहार लॉबच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही. धावसंख्या होते 29. दरम्यान 3 षटक संपतायत. आता मात्र विजयासाठी माझ्या अभ्यासानुसार 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. स्कोरर सुद्धा अजून प्रश्न लवकर मिटतील आणि नक्कीच ती मागणी जरी त्यांनी केली त्यासाठी शुभेच्छा असतील. राम क्रिकेट गेटबाजी ताबिश मनियार बहुत ही बड़ी गेंदबाज शेरलाबाद की दिशा में बिग 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 सिक्सा. घुटना नहीं और षटकार दे. क्या बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी. रन संख्या 35 मध्ये थोडासा निराश करतोय स्वयंभू जनरल संघाला. मित्रांनो या संघातील नक्कीच और विकेट के पास फिर से एक बार उड़ाया है. उड़ाता हुआ जेट विमान यहाँ पर फिसल गया है. विकेट का बदल प्रायव्हेट जेट येथे कोसळलेला आहे. आर्जेंटिनाच्या मयूर कदम आणि मनीष कदम सुद्धा अंपायरिंगचं काम पाहत असतात. आज असोसिएटचे पंच आलेले आहेत. चांगलं काम, शिस्तबद्ध काम. कुणाल देसाई स्ट्रायकेटवर आलेले. डावखुरा फलंदाज. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. इस मैदान में असंभव कुछ नहीं है. 4 चेंडूवर 3 षटकार लागू शकतात. पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि या क्षणाला पंचांचा फाईटचा इशारा येणार यात मात्र शंका नाही. 3 चेंडू, 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघूया लवरचं स्वप्न पूर्ण करतंय का नवीन वर्षात राज डोरलेकर. मित्रांनो मोबाईलचं कव्हर आणि आपली लवर कधी बदलू नये, कारण हे चायना नाही जो वस्तू गेली की परत मिळाली. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी गगनचुंबी फ्लाइंग किक लांबच्या दिशेला. माझ्यामध्ये क्षमता आहे. तुमचे पाहिजे आईस्क्रीम पाहिजे लाख मोलाची नामवंत स्पर्धा हिमवत जाणवल्याने विजयपद पटकावलं. त्या स्पर्धेवर नाव कोरण्यामध्ये जो महत्वाचा कोहिनूर म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला तोच राज डोरलेकर उत्कृष्टाचं मैदान गाजवतोय. मित्रांनो गदर झाला पाहिजे. साधा कोणी जिंको कोणी यारो, मात्र सामन्यामध्ये संघर्ष आणलेला आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. और दी विकेट गेंदबाजी फिर से एक बार ताबिश की ओर से यावेळी 1 कंटेनर आणि 3 लग्न. 3 जबाब लग्न. 2 चेंडू आणि 6 धावा. राम क्रिकेट गेंदबाजी फिर से एक बार. आता मात्र स्ट्राईक व्हावं लागेल. भाग भिका भाग 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 भाग. काय चाललंय काय चाललंय काय चाललंय. भाग 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 भाग. ज्यांना सामना आवडलाय त्यांना जोरात टाळ्या वाजवायचा आहे. मान मिळवून देण्याच्या ताबीजचा हात आहे. कधी हार असते कधी जीत असते. मित्रांनो 1 चेंडू आणि 4 धावा. पंचांना क्रॉस करून टाकलेला खराब चेंडू. आता 1 चेंडू आणि 4 धावा. 1000 धावांची गरज. जगदीप शेट्टी आणि राजपल भिंगारा. काय चाललंय. 1 चेंडू आणि 4 धावा. पंचांना क्या बात है.